सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत हे थोडाफार आपण डिस्कस करणार आहोत बिल्टअप ब्रेथ बद्दल. ओके, सो बिल्टअप ब्रेथ ही कन्सेप्ट आहे जी युजली मार्केटमध्ये खूप जण खूप वर्षापासून वापरतात आणि कन्सिस्टंटली जर मी सांगायचं म्हणलं तर खूप चांगला पॉझिटिव्ह रिटर्न पण दिला आहे ओव्हरऑल या कन्सेप्टने. त्यामुळे अजून स्टेबल आहे मार्केटमध्ये, राईट? सो बिल्टअप ब्रेथ काय आहे आणि त्या बेसिसचं म्हणजे त्या पार्टचं लॉजिक काय आहे ते आपण समजून या. आणि त्या बेसिसवरती जर मी इंट्राडे ट्रेड बनवतोय का, जर बँक निफ्टी जर मला पोझिशनली प्लस इंट्राडे जर मला ट्रेड्स बनवायचे असेल तर ते पॉसिबल आहे का, राईट? सो ते आपण बघूया. मेनली जो बिल्टअप ब्रेथ आपण बघू ना, ते जनरली ट्राय करू इंट्राडेवर स्पेसिफिकली यूज करायचं, राईट? कारण इंट्राडेवर खूप चांगला रिझल्ट मिळतो याचा. आणि सेकंडली जर मी सांगायचं तर पोझिशनली पण यू कॅन यूज इट, पण तेवढा जास्त इम्पॅक्ट नाही मिळणार जेवढा इंट्राडेवर मिळणार, राईट? सो इव्हन जर तुम्हाला पोझिशनली जर तुम्हाला पाहिजे असेल कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, सो काही व्हिडिओज आपण मराठीमध्ये पोझिशनल ट्रेडिंग बद्दल पण बनवले आहेत. इव्हन जो आपण आयव्हीज बेस पण ट्रेडिंग सेटअप बनवला आहे. सो त्या नक्की या व्हिडिओच्या नंतर जाऊन बघा आणि नक्की तुम्हाला त्या वेळेस मजा येईल. आणि डेफिनेटली खूप ऍडव्हान्स सेटअप आपण कव्हर केला आहे त्या गोष्टीमध्ये. ओके, सो जास्त इंट्रोडक्शनला आपण टाइम इन्व्हेस्ट नको करूया आणि लेट्स गो विथ दी सेटअप. ओके, सो मी स्क्रीन शेअर करतो तुम्हाला आणि एक कन्सेप्ट सांगतो की व्हॉट इज बिल्टअप आणि बिल्टअप आपण कसं आयडेंटिफाय करू शकतो स्टॉक्स मध्ये युजली, आणि डिपेंड्स अपॉन दी फ्युचर्स ओपन इंटरेस्ट आणि प्राइसच्या बेसवरती. ओके, सो मी जर तुम्हाला इथे व्हाईट स्क्रीन शेअर केली, सो लेट्स अंडरस्टँड दी कन्सेप्ट फर्स्ट. ओके, त्यानंतर आपण सेटअपवर येऊया, ज्यामुळे तुम्हाला बेसिक जर क्लिअर असेल ना तर डेफिनेटली जो कव्हर करणारा पार्ट तो आपला कव्हर होईल. ओके, सो इथे मी येतो आणि इथे टाईप करतो फ्युचर्स वर. सो आपण फ्युचर्स ओपन इंटरेस्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. बोल्ड इथे करतो आणि थोडं इथे ह्या फ्रेमला मोठं करतो, सो गेट टू नो फ्युचर्स ओव्हर. इथे आपण आलोय ना. दोन कंपोनेंट आपण स्पेसिफिकली याच्यात बघणार आहोत. कोणते दोन कंपोनेंट? पहिलेचा प्राइस. ओके, सो प्राइस आणि सेकंड आपण घेणार आहोत ओवाय म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओके, सो जे कोणी नवीन असेल आणि ज्यांना प्राइस ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट नसेल माहित तर विच इज फाईन, त्याच्यासाठी खूप डिटेलमध्ये होणार सेशन आहे. एक नक्कीच काहीतरी शिकून जायला मिळेल. आणि सेकंडली ज्यांना माहिती असेल तर त्यांच्यासाठी एक रिव्हिजन पण होऊन जाईल. ओके, सो जर मी प्राइस आणि ओवाय दोघांना कंबाईन करतो तर त्याचा आउटपुट काय, त्याचं नरेशन काय, तर नरेशन आपण राईट हँड साईडला प्लॉट करूया. ओके, सो नरेशन. ओके, ह्याला थोडं अजून मोठं करूया. ओके, सो कोणते दोन कंपोनेंट आपल्याला घ्यायचे? प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. ओके, सो जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट ह्या जर कंपोनेंट्स घेतो तर मला दोन ते चार गोष्टी इथे स्पेसिफिकली मिळते. मोस्टली चार गोष्टी मिळतात. तर पहिली गोष्ट काय मिळते की लेट्स सी, प्राइस जी आहे वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जर वरती जात असेल सो त्याला आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो, ज्यांना माहिती असेल त्यांनी ट्राय करा, लॉंग बिल्टअप. ओके, सो ह्याला मी थोडं डार्क करतो आणि ह्याला ग्रीन मध्ये ठेवतो. ओके, सो जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात, ओके, सो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअपला थोडंफार जर मी इलॅबरेट करायचं म्हणलं, थोडं एक्सप्लेन करायचं म्हणलं तर लेट्स सी मी बायर आहे आणि मी 100ला कोणती एखादी गोष्ट विकत घ्यायची. सो मी अँटिसिपेट करतो की जी प्राइस आहे ती 150 पण होऊ शकते, 200 पण होऊ शकते. सो मी काय करणार, 100ला जाऊन एखादा बायचा सौदा टाकणार किंवा एखादा बायचा ट्रेड टाकणार. सो त्याच्यामुळे काय प्राइस वरती जाणार आणि मी नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केलाय. नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट केला म्हणून ओपन इंटरेस्ट वाढणार. एक बायर एक सेलर एकत्र आहे तर ओपन इंटरेस्ट वाढतो. सो मी नवीन बायर आलाय म्हणजे सेलर समोर असेल, सो ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. सिंपल म्हणजे काय की जेव्हा जेव्हा प्राइस वाढते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. ओके, सेकंड, जेव्हा प्राइस जी आहे ती खाली जात असेल आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो लेट्स से खाली जात असेल, सो त्याला आपण काय म्हणतो, एक सिंपल वर्ड मध्ये आणि पण ट्राय टाईप करण्याच्या वेळेस मनातल्या मनात ट्राय केलं तरी फाईन. ओके, सो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंगला थोडं आपण इथे ब्लू कलर मध्ये ठेवूया. त्याला आपण काय म्हणतो, लॉंग अनवाइंडिंग.
सो लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ सिम्पल प्रॉफिट बुकिंग, की लेट्स से मी बायर आहे, जो पहिला सिनारिओ आपण बघितला की 100ला मी एखादी गोष्ट बाय केली आणि ती जाऊन 200ला पोहोचली. ओके, सो ऍज अ बायर माझ्यासाठी तो प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, मी प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार. सो जेव्हा मी प्रॉफिट बुक करायला सुरुवात करणार ना, तेव्हा हळूहळू जी स्टॉकची प्राइस आहे ना ती खाली पडते. सो प्रॉफिट बुकिंगला प्राइस कमी पडते आणि प्रिव्हियस जो मी ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला, जो ओपन इंटरेस्ट वाढलेला तो कमी होणार ना, कारण मी प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्ट माझा स्क्वेअर ऑफ करते. सो जेव्हा जेव्हा प्राइस पडते आणि ओपन इंटरेस्ट खाली पडतो त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. एक सिम्पल प्रॉफिट बुकिंग की बायर्सने कुठे आपल्यापासून स्क्वेअर ऑफ करायला सुरुवात केलं ते आपल्याला समजतं. ओके, त्यानंतर थर्ड थिंग इज व्हॉट, थर्ड आहे की प्राइस वरती जाते. ओके, एक मिनिट. आणि ओके, आणि ओपन इंटरेस्ट जो आहे, सॉरी त्याच्यात आपण शॉर्ट वाला बघूया. प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. त्याला आपण काय म्हणतो, त्याला स्पेसिफिकली आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, सो व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअप मीन्स कुठे फ्रेश बायर सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, जिथे जिथे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतील, दॅट मीन्स तिकडे कुठेतरी एक फ्रेश सेलिंग होतो हे आपल्याला समजतं. ओके, सो लेट्स सी, जेव्हा मी सेलरचा गोष्ट बघायला गेलो जसं आपण बाहेरचं बघितलं, बाहेर काय करतो, प्राइस जी आहे ती वरती ढकलतो आणि सेलर काय करतो, सेलर जी आहे ती प्राइस खाली ढकलतो. सो प्राइस खाली गेली, आता फ्रेश सेलिंग पोझिशन ऍड होतात, त्यामुळे काय होणार, ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढणार. सो बिकॉज ऑफ दी फ्रेश सेलिंग पोझिशन ओपन इंटरेस्ट वाढतो आणि प्राइस खाली होते, त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप. ओके, त्यानंतर थोडं अजून एक्सप्लेन करायचं म्हटलं तर प्राइस जी आहे ती वरती जाते त्या केसमध्ये आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली जातो. ओके, सो त्याला काय म्हणतो, एनी गेस? त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा दोघं प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली होतं त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. मीन्स वॉट, की लेट्स से मी सेलर आहे, मी एखादी पोझिशन क्रिएट करून एक खाली प्रेशर क्रिएट केलं आहे. नाव मला प्रॉफिट होते, लेट्स से 100ची गोष्ट आहे, मी सेल केली ती आता 50ला आहे, मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, ते कव्हर करण्याचं ट्राय करणार. सो जेव्हा मी कव्हर करायचं ट्राय करणार ना, तेव्हा काय होणार, प्राइस जी आहे ती वरती येणार आणि प्रिव्हियस कॉन्ट्रॅक्ट जो सेलचा होता तो मी स्क्वेअर ऑफ करणार, त्यामुळे ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येणार. त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, नाव एक स्मॉल एक्सप्लेन पुन्हा करतो मी या गोष्टी, ज्यांना थोडंफार कन्फ्युजन झालं असेल किंवा जे नवीन असतील त्यांच्यासाठी खूप बेटर होईल. तर आपण फ्युचर्स ओपन इंटरेस्ट दोन गोष्टीने इझिली आयडेंटिफाय करू शकतो की काय बिल्टअप होते. तर कोणत्या दोन गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे प्राइस आणि सेकंड म्हणजे ओपन इंटरेस्ट. सो लेट्स सी, जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघायचं म्हणलं तर जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि सोबत ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण म्हणतो लॉंग बिल्टअप. दॅट मीन्स ते कुठेतरी फ्रेश बायर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. सेकंड थिंग इज व्हॉट, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जाते, त्याला आपण काय म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला आपण म्हणू शकतो एक सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग, की जिथे जिथे बायर्स आहेत त्यांनी आपले कुठे प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली आहे. सो बिकॉज ऑफ प्रॉफिट बुकिंग काय होतं, प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. सेकंड थिंग आपण कोणती बघितली, की शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला काय होतं, की प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो त्याला आपण म्हणतो शॉर्ट बिल्टअप, कारण फ्रेश सेलर्स आपल्या पोझिशन्स ऍड करतात. आणि लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंगला काय होतं, प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. ओके, सिम्पल, सेलर ज्यांनी ऑलरेडी शॉर्ट केलं असेल ते आपल्या गोष्टी कुठेतरी कव्हर करतात. ओके, ह्याच्यासोबत एक अजून एक कन्सेप्ट आहे. जनरली जर मी लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट कव्हरिंग किंवा लॉंग अनवाइंडिंग किंवा शॉर्ट बिल्टअप जर बघायचं म्हणलं तर त्याचे काही सायकल्स असतात. सो सायकल्स काय आहेत ते डिस्कस करूया आपण. सो लेट्स सी, आपण इथे सायकलचा ऑप्शन ऍड करूया. सो सायकल्स मीन्स एक कंटिन्युएशन, की कंटिन्यू मार्केटमध्ये कोणती सायकल चालू आहे. ओके, सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जेव्हा मार्केट वरती जातो तेव्हा कसा लाईक असा जातो, राईट, लॉंग होतो, पुन्हा
करेक्ट होतो, पुन्हा लॉंग होतो, पुन्हा करेक्ट होतो, काही असा मुवमेंट येतो मार्केट वरती जाताना, राईट. सो जेव्हा जेव्हा मार्केट वरती जातो तेव्हा मार्केट दोन केसमध्ये वरती जातो. कोणत्या दोन केसमध्ये, जे आता आपण बघितलं, एक बिकॉज ऑफ द लॉंग बिल्टअप, राईट, आणि सेकंड इज बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. जर मार्केट लॉंग बिल्टअप मध्ये वरती जात असेल, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन की मार्केट एक बुलिशनेस आहे, मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहे, त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये किंवा त्या इंडेक्स मध्ये एक बुलिशनेस आहे. आणि मार्केट दोन केसमध्ये खाली होतो. कोणत्या दोन केसमध्ये खाली होते, लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट बिल्टअप मध्ये, राईट. सो जेव्हा मार्केट बुलिश ट्रेंड मध्ये असेल आणि लॉंग अनवाइंडिंग मुळे कुठेतरी खाली असेल, लाईक दिस, जेव्हा हा डिप क्रिएट करते खाली, जर ते लॉंग अनवाइंडिंग मुळे क्रिएट करत असेल, सो दॅट मीन्स दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. ते बुलिश कन्फर्मेशनच्या आतमध्ये येतं. ओके, तो सिंपल लॉजिक काय आहे की लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग, ओके, इज इक्वल टू बुलिश ट्रेंड. ओके, सो सिंपल ठेवा याचं लॉजिक एकदम, की जेव्हा जेव्हा लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. ओके, एल आणि एलयू ह्याला आपण दोन गोष्टी घेऊया. एल आणि एलयू, एल म्हणजे लॉंग आणि एलयू म्हणजे अनवाइंडिंग. सो एल आणि एलयूचा कॉम्बिनेशन असेल, त्याला आपण म्हणतो एक बुलिश ट्रेंड, की तो स्टॉक किंवा तो इंडेक्स आहे तो बुलिश मध्ये आहे. आणि मार्केट खाली पडताना कसं पडतो, लाईक असं शॉर्ट होतो, पुन्हा कव्हर होतो, पुन्हा शॉर्ट होतो, पुन्हा कव्हर होतो, लाईक असं पडतो, राईट. नाव जर आता आपण पुन्हा बघितलं तर मार्केट दोन केसमध्ये खाली पडतो. कोणत्या दोन केसमध्ये, एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट. सो जर मार्केट शॉर्ट मुळे खाली असेल, सो दॅट मीन्स त्याचा कुठेतरी बॅरिश ट्रेंड सुरू झाला असेल किंवा एक मोमेंटम आहे की तिकडे बॅरिशनेस आपल्याला मिळू शकतो. आणि अगेन मार्केट दोन केसमध्ये वरती येते. कोणत्या दोन केसमध्ये, लॉंग बिल्टअप आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये. सो जर मार्केट सेलिंग पोझिशन मध्ये असताना जर शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती असेल, सो दॅट कम्स अंडर दी बॅरिश कन्फर्मेशन. ते आपल्या बॅरिश कन्फर्मेशन साठी आत येतो की एक मार्केटमध्ये फॉलिंग मोमेंटम येऊ शकते. ओके, सो ह्याला जर आपण लिहायचं म्हटलं तर शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग इज इक्वल टू बॅरिश कन्फर्मेशन. ओके, जेव्हा मार्केट दोन गोष्टीमुळे खाली असेल, जर शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे खाली येत असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बॅरिश कन्फर्मेशन. ओके, सो थोड्या डिटेलमध्ये मी इथे घेतलं आहे कारण जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी जी कन्सेप्ट मी आता पुढे डिस्कस करायला जाणार आहे, ती कन्सेप्ट मेनली समजली पाहिजे की त्या पार्टचं लॉजिक काय आहे आणि त्या बेसिसवरती आपण कशा ट्रेड बनवू शकतो, राईट. सो ज्यांना कोणाला हा प्रिव्हियस व्हिडिओ थोडीफार जर जी कन्सेप्ट आहे थोडीफार डाऊट वाटत असेल किंवा नसेल समजली तर एकदा पुन्हा बघा. थोडा पाठीला 10-20 सेकंद पाठीचा किंवा ऑलरेडी 3-4 मिनिटं पाठीचा, आणि पुन्हा समजा ती कन्सेप्ट काय आहे, लॉंग अनबाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग, लॉंग बिल्टअप, शॉर्ट बिल्टअप, राईट. सो त्या कन्सेप्ट जर केली असेल तर आपण पुढे कुठेतरी जाऊ शकतो आणि ते पुढची कन्सेप्ट मी जे बोलतो ते तुम्हाला समजेल. ओके, आणि सायकल जर रिपीट करायचं तर सायकल इज जनरली आपण पोझिशनल ट्रेडिंग साठी बघू शकतो की जर मला पोझिशनल ट्रेडिंग मध्ये तर लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे आणि शॉर्ट कव्हरिंग जर पाहिजे. हे ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. सो ते डिस्कस करूया आपण जेव्हा पोझिशनल ट्रेडिंग असेल, पण सध्या तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस द्या, लॉंग अनवाइंडिंग मध्ये आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये. ओके, नाव लेट्स कम टू द टूल, की टूल काय आहे आणि कोणत्या बेसिसवरती आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. आणि एक एक्झाम्पल पण घेऊया, ज्या दिवशी मी ट्रेड बनवतो त्या दिवशी एक एक्झाम्पल आलंय, सो ते पण आपण बघूया. ओके, सो मी क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवर येतो इथे. ओके, सो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवर आला तर तुम्हाला काही अशी होम स्क्रीन दिसेल इकडे. नाव जर मी इंटरफेस एक्सप्लेन करायचं म्हटलं तर बऱ्याच तुम्ही इंटरफेसवर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी समजू शकता. जसं जर तुम्ही टॉपला बघितलं तिकडे तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे मेजर आपले इंडायसेस आहेत त्यांचा बिल्टअप तुम्हाला इथे समजतो. जसं की आता लॉंग आणि शॉर्ट करून आणि लॉंगचा बिल्टअप आहे. दॅट मीन्स वॉट की कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे मार्केटमध्ये, की आजच्या दिवशी एक बुलिश सेंटिमेंट मध्ये मार्केट ट्रेड करतो आहे. आणि त्याच्याच खाली प्राइस अप आहे, सिनॉप्सिस आहेत आणि डे हाय डे लो, ह्याच्यावरती आपण डिस्कस केलंच बऱ्याच व्हिडिओमध्ये आणि इन फ्युचर्स पण करतच राहणार आहोत. सो आपण डायरेक्टली टूल वरती येऊया की कोणता जो टूल आहे तो आपल्याला बघायचा. सो आपण या ट्रॅक वरती आणि जो फर्स्ट टूल आहे ना बिल्टअप ब्रेथ, ओके, यावरती क्लिक करणार आपण. ओके, नाव हा जो ग्राफ आहे ना, हा ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये टेक्निकली जर बघायला गेलो तर, सो जे ग्रीन आहे, जो स्पेसिफिकली तुम्हाला ग्रीन झोन दिसतो आहे,
हा तुम्हाला दिसतोय लॉंग लॉंग स्पेसिफिकली की कोणते किती स्टॉक जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत. सो ग्रीन इंडिकेट्स यू लॉंग. ओके. त्यानंतर जो ब्ल्यू हा जो ब्ल्यू झोन आहे ओव्हरऑल चार्ट मध्ये तो तुम्हाला इंडिकेट करतो लॉंग अनवाइंडिंग की असे किती स्टॉक्स आहेत की जे प्रॉफिट बुकिंग मध्ये आहेत, लॉंग अनवाइंडिंग मध्ये आहेत. ओके. आणि रेड जो झोन दिसतो की तुम्हाला दाखवतो शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स की कोणते असे स्टॉक्स आहेत जे आतापर्यंत एका शॉर्ट बिल्टअप मध्ये आहेत किंवा एका सेलिंग प्रेशर मध्ये आहेत. ओके. आणि ऍक्च्युअली शॉर्ट कव्हरिंग जे आपण आता बघितलं की असे कोणते स्टॉक्स आहेत जे शॉर्ट कव्हर म्हणजे त्यांच्यामध्ये जे शॉर्ट ऑलरेडी केले ते कव्हर करतात. ओके. जर तुम्ही त्या टाइम सिम्बल वरती आलात तर इंडायसेस वरती हे जनरली आहे. सो बँक निफ्टी, निफ्टी फिन निफ्टी जे इंडायसेस आहेत ते तुम्हाला इथे मिळतील. आणि हे डेट आहे. सो डेट आजच्या दिवसाचा ओव्हरऑल डेटा तुम्हाला इथे मिळेल. ओके. जर तुम्हाला प्रिव्हियस डेटचा डेटा बघायचा तुम्ही प्रिव्हियस डेटचा पण पाहू शकता तिकडे. सो लेट्स पहिला आपण इंट्राडे बद्दल डिस्कस करूया. सो इंट्राडे इथे 31 आजची तारीख आहे. सो मी 31 ठेवलं आणि 9/16 पासून ते रिफ्रेश होतोय. ओके. टाइम फ्रेम इथे आहे 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15, 30 आणि एक दिवस एक एक दिवसाचा पण टाइम फ्रेम आहे. सो युजली याचा बेनिफिट काय आहे की तुम्हाला जो एक एक मिनिटाचा जो रिफ्रेश असतो तो पण इथे बघायला मिळतो. ओके. सो जर 1 मिनिटचा रिफ्रेश असतो सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन की लेट्स सी मला कंटिन्युअसली दिसते 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू आहे किंवा मॅक्झिमम जे स्टॉक्स आहेत ते बुलिश स्टॉक्स आहेत. सो एक बुलिश मिनिट मला अँटिसिपेट करू शकतो किंवा जर एखादा ब्रेकडाऊन मला मिळाला मार्केटमध्ये आणि तेव्हा मला दिसते की कंटिन्युअसली जे मॅक्झिमम स्टॉक्स आहेत ते शॉर्ट बिल्टअप मध्ये आहेत की शॉर्ट बिल्टअप मध्ये आणि लॉंग अनवाइंडिंग मध्ये म्हणजे बेरिश कन्फर्मेशन मध्ये आहेत. सो दॅट कम्स अंडर दी बेरिश कन्फर्मेशन म्हणजे कुठेतरी मी बुलिश बेरिश ट्रेड बनवू शकतो. राईट. सो थोडं जरी तुम्ही बघितलं तर हे तुला रीड करायला डिफिकल्ट आहे कारण मला प्रत्येक मिनिटाला एक एक ग्राफ बघावा लागेल राईट की प्रत्येक मिनिटाला कुठे काय रिफ्रेश होते. सो इथे एक सिम्पल फॉर्मॅट आपण दिला आहे तुम्हाला. सो तुम्ही इकडे या आणि ह्याच्या टेबल फॉर्मवर क्लिक करा. ओके. टेबल फॉर्मवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एक एक मिनिटाचा इथे डेटा पॉईंट मिळेल. जर तुम्ही 5 मिनिटामध्ये ठेवलं तर 5 मिनिटाचा पण मिळेल. ओके. सो लेट्स सी जर मी इथे 5 मिनिटाचा ठेवतो. सो 5 मिनिटाने दर 5 मिनिटाने रिफ्रेश होताना सांगेल किती स्टॉक 5 मिनिटाच्या आधी लॉंग होते, लॉंग अनवाइंडिंग होते. सो त्या बेसवरती मिळेल. ओके. जसं मी आता रेकॉर्ड करतो 14:34 म्हणजे ऑलमोस्ट 2:34 वाजले आणि 2:35चा जो रिफ्रेश होतो त्यात तुम्हाला दिसेल येते की किती स्टॉक्स लॉंग आहेत आणि अनवाइंडिंग मध्ये. ओके. सो जर तुम्ही ऑलवर ठेवाल तर जे पण आपले 185, 187 F&O स्टॉक्स आहेत त्या प्रत्येकाचा डेटा मिळेल. जसं 2:35च्या आसपास मला दिसतंय की 69 स्टॉक जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत, 12 जे आहेत अनवाइंडिंग मध्ये आहेत, 84 स्टॉक आहेत शॉर्ट मध्ये आहेत आणि 19 स्टॉक्स आहेत लॉंग अनवाइंडिंग मध्ये शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहेत. राईट. सो कुठेतरी 50-50 प्रोबॅबिलिटी मध्ये दिसतंय की मार्केट एक कन्सॉलिडेशन झोन मध्ये असेल आणि इनफॅक्ट तुम्ही बघाल की आता पण आपण व्हिडिओ स्टार्ट करताना मार्केट एक कन्सॉलिडेशन झोन मध्येच होता. ओके. नाव ह्याच्यावर आपल्याला ट्रेड कशी करता येईल. ओके. मेन गोष्ट काय आहे ट्रेड सेटअप. राईट. सो जर मला एखादा ट्रेड सेटअप बनवायचा असेल तर मी एक निफ्टीवर तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो निफ्टीवर कसं आपण युज करू शकतो. सो मी इथे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम युज करतो. सो जर तुम्ही नेक्स्ट टॅबवर इथे आला तर इकडे तुम्हाला एक फीचर आहे ओपनिंग न्यू टॅबचा. सो त्यावर जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला एक मल्टी स्क्रीनचा ऍक्सेस मिळतो म्हणजे एका लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टॅबमध्ये वेगवेगळ्या डेटा पॉईंट ओपन करू शकता. सो मी ते निफ्टी ओपन करतो आणि जसं इथे निफ्टी आहे आणि सी इथे 5 मिनिट्सचा मी चार्ट प्लॉट केला आहे या रेंजला. आणि लेट्स से कन्सॉलिडेशन जर मी बघायला म्हटलं तर लेट्स से मी हा कन्सॉलिडेशन एक मार्क करतो अराउंड दिस लेवल. आजच्या ज्या दिवशी मी रेकॉर्ड करतो त्या दिवसाचं ते एक्झाम्पल आहे. ओके. आणि इथे त्याचा ब्रेकआउट मिळाला होता. यू कॅन सी जर मी हा हाय आणि हा लो मार्क करतो तर इथे ब्रेकआउट मिळाला मला. अँड किती वाजता ब्रेकआउट मिळाला ऑलमोस्ट 13:45च्या आसपास. राईट. सो 13:45च्या आसपास जर मला ब्रेकआउट मिळाला आणि जर मला एखादी बुलिश मिळते त्यानंतर मार्केट वरती गेलाच आहे. राईट. जर पाहिलं तर 22,700च्या आसपास प्राइस होती जी ऑलमोस्ट गेली आहे 22,780 पर्यंत म्हणजे 80 पॉईंटचा जो एक मोमेंटम आहे तो कुठेतरी आपल्याला मिळू शकत होता. सो तो कसं आपण आयडेंटिफाय केलं ते बघूया. ब्रेकआउट मिळाला 13:45ला. जर ब्रेकआउट मिळालाय तर बुलिश मार्केट झालं मला काय पाहिजे ऍटलिस्ट इथे लॉंग तरी पाहिजे, मॅक्झिमम स्टॉक्स तिकडे लॉंग पाहिजे किंवा शॉर्ट कव्हरिंग मध्ये तरी पाहिजे. जर दोघं पॉझिटिव्ह असेल आणि दोघांचा कंबाईन जर पॉझिटिव्ह रिझल्ट असेल तर कुठेतरी बिझनेस आपल्याला मिळू शकतो. सो मी इथे येतो 13:45चा ब्रेकआउट ट्रेड आहे. सो 13:45 ओपन ते करूया. नाव यू कॅन सी इथे मी येतो निफ्टीमध्ये निफ्टी ट्रेड करतो ना निफ्टी आणि 13:45 इथे बघूया आपण. ओके. सो 13:45 नंतर जे रिफ्रेश झाला तो ऑलमोस्ट 13:46ला झालाय. यू कॅन सी
29 जे स्टॉक्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत आणि 6 स्टॉक जे आहेत ते शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहेत. म्हणजे इकडून सेलर जे आहेत ते आपलं प्रेशर काढतात. म्हणजे 29+6 जर मी केलं तर ऑलमोस्ट 35चा आकडा येतो. सो आउट ऑफ 50 स्टॉक, निफ्टीमध्ये जे 50 स्टॉक्स आहेत त्याचे ऑलमोस्ट 35 स्टॉक्सचा जो सेंटिमेंट आहे तो कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे ते आपल्याला समजते. राईट? म्हणजे काय, मॅक्झिमम ऑलमोस्ट 75% पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघा, स्टॉकने त्यानंतर एक मोमेंटम घेतली. राईट? जर मी इथून जरी एंट्री केली असती ते इथपर्यंत मी सोडलं असतं तर 75 पॉईंटचा स्कॅल्प आहे. मी पूर्ण 75 पॉईंट नाही पकडलं, मी ऍटलीस्ट 60 पॉईंट पकडतो. चला की ऍटलीस्ट मला 60 पॉईंटचा तर स्कॅल्प मिळाला असता. 15 पॉईंट ट्रेड घेण्यामध्ये, स्क्वेअर ऑफ करण्यामध्ये निघून गेले. लेट्स फॉर एक्झाम्पल ऍटलीस्ट 60 पॉईंट तरी मी कॅप्चर केले असते. राईट? सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दॅट. तुम्ही असा हा डेटा पॉईंट यूज करू शकता. सर काय गोष्ट बघायची आपल्याला, फक्त आपल्याला हे बघायचं की कुठे लॉंग बिल्टअप होते, लॉंग अनवाइंडिंग होते, शॉर्ट बिल्टअप होते आणि शॉर्ट कव्हरिंग होते. ओके, अगेन एक सिंपल फॉर्मॅट मध्ये मी रिपीट करतो की लेट्स सी, तुम्ही आधी मार्केटमध्ये या, टेक्निकल चार्ट ओपन करा, 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवर मेनली यूज करा. 1 मिनिटवर पण करू शकता आणि 5 मिनिट पण करू शकता, पण 5 मिनिटापेक्षा जास्त नका जाऊ, कारण रिअल टाइम डेटा रिफ्रेश होतो ना, मग थोडाफार रिअलिस्टिक डेटा पॉईंट मिळेल. आपण कमी टाइम फ्रेमवर ट्राय करूया. ओके, सो 1 मिनिट किंवा 5 मिनिटचा एक कन्सॉलिडेशन मार्क करा की कुठे मार्केट एक कन्सॉलिडेशन झोन मध्ये आहे. त्यानंतर अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करा की कुठे ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी आहे. जर ब्रेकआउट मिळाला तर ब्रेकआउटवर तुम्हाला बघायचे, त्यावेळेस लगेच बिल्टअप ओपन करा आणि ज्यावेळेस ब्रेकआउट आला तेव्हा तिकडे तर रिफ्रेश होणारच. राईट? सो रिफ्रेश मध्ये बघा की मॅक्झिमम स्टॉक जर ब्रेकआउट आहे तर चेक करा लॉंग मध्ये आहे का की शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे का. कारण लॉंग बिल्टअप इज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन, शॉर्ट कव्हरिंग मध्ये पण मार्केट वरती येतो, त्यामुळे दोन्ही आपण एक पॉझिटिव्ह कन्फर्मेशन घेऊन चालू शकतो. सो जेव्हा ब्रेकआउट असेल तेव्हा आपल्याला काय चेक करायचंय की स्टॉक जो आहे ते लॉंग बिल्टअप मध्ये आहे का. आणि जर ब्रेकडाऊन सेम कन्सॉलिडेशन मध्ये जर तुम्हाला एखादा ब्रेकडाऊन मिळाला तेव्हा तुम्ही चेक करा की मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट मध्ये किती स्टॉक्स आहेत. मॅक्झिमम ट्राय करा की शॉर्ट असला पाहिजे. जर मॅक्झिमम शॉर्ट मध्ये असतील आणि थोडेफार लॉंग अनवाइंडिंग मध्ये असेल आणि 50-50 जो आकडा आहे निफ्टीमध्ये, जर मी 25-25 दोन हे बनवले तर 25 पेक्षा मॅक्झिमम स्टॉक्स किंवा 30-35 स्टॉक्स जेव्हा शॉर्ट मध्ये असतील, सो दॅट्स कम अंडर दी बॅरिश कन्फर्मेशन. सो तिकडे जाऊन एक बॅरिश ट्रेड बनवू शकता. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं, टेक्निकल चार्ट सोबत डेरिव्हेटिव्ह डेटा पॉईंट बघायचं, बस, अजून काय नाही. ओके, सो जर तुम्ही हे अनालिसिस फ्रिक्वेंटली यूज करत असाल तर दॅट्स वेल अँड गुड. पण जर तुम्ही नवीन असेल या डेटा पॉईंट साठी आणि त्यांना स्पेसिफिकली हा जर डेटा पॉईंट यूज करायचा असेल, सो माझंही एक सजेशन असेल तुम्हाला की ऍटलिस्ट ह्याच्यावर येणारे 5 दिवस किंवा एक आठवडा पूर्ण पेपर ट्रेड करून बघा. पेपर ट्रेड केल्याने काय होणार की तुम्हाला समजेल की तुमची ऍक्युरेसी किती आहे त्या डेटा पॉईंट वरती आणि तुम्ही किती त्या गोष्टीमध्ये एक रिसर्चच्या बेसिसवरती त्या रिसर्चमध्ये स्ट्रॉंग आहात तुम्ही. राईट? सो पेपर ट्रेड करा आणि इंट्राडे करताना मग तुम्हाला स्ट्रॅटेजीची एवढी गरज नाही लागणार, लाईक बुल कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड. पण तेच जर तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंग मध्ये करायचं, तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग मध्ये करू शकता. तुम्हाला काय करायचं, फक्त इथे या, फॉर्म डेट वर आला तर थोडा आठवड्यापर्यंत डेटा पॉईंट सिलेक्ट करा. लेट्स मी मंडेचा एक करतो सिलेक्ट. ओके, आणि सेट करतो इथे. आणि हा जो डेटा पॉईंट आहे ना, ह्याला जसं आपण 5 मिनिट वर ठेवलं ना, ह्याचा आपण करूया 1 आवरच्या बेसिसवरती. ओके, सो प्रत्येक तासाच्या कॅन्डलमध्ये पण तुम्ही करू शकता किंवा 1 डेच्या बेसिसवरती करा. ओके, सो जर मला दिसतंय कंटिन्युअसली की पहिले 2-3 दिवस, 3-4 दिवस लॉंग बिल्टअप मध्ये स्टॉक आहे किंवा मॅक्झिमम स्टॉक लॉंग आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे, सो दॅट विल बी अ बुलिश कन्फर्मेशन असेल तुमच्यासाठी. आणि जर तुम्हाला एखादा बेरिश ट्रेड बनायचं तर चेक करा शॉर्ट कव्हरिंग मध्ये मॅक्झिमम स्टॉक्स आहेत का, सो ते तुमच्यासाठी बेरिश ट्रेड असेल. आणि इफ आय एम टॉकिंग अबाउट दी स्ट्रॅटेजिस्ट पार्ट, जर मी स्ट्रॅटेजिस्ट पार्ट बद्दल सांगायचं म्हटलं तर बुलिश स्ट्रॅटेजी बनवताना ना एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा बुल पुट स्प्रेड वगैरे बनवा. का, त्याचं रिझन मी एक तुम्हाला सांगतो की लेट्स सी, एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आय लाईक टू कव्हर आणि मी तुम्हाला त्यासाठी टूल पण सांगतो. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, एक पोझिशनल ट्रेडिंग मला करायची आहे, तर ह्याच्यात मी काय करणार, 2 वेगवेगळे पार्ट बनवणार. बिल्टअप रेटने पण आपण पोझिशनल ट्रेडिंग करू शकतो, बरोबर, 1 डेचा टाइम फ्रेमने. सो लेट्स सी, तुम्हाला दिसते की जो स्टॉक आहे किंवा इंडेक्स जे आहेत ना ते पॉझिटिव्ह चालतात आणि मॅक्झिमम जे स्टॉक्स आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह चालायला लागले आहेत. सो तुम्ही काय करा, त्यावेळेस ट्राय करा की तुम्ही जे डेज टू एक्सपायरी आहेत ना ते बघा. तुम्ही डेज टू एक्सपायरी किती लांब आहेत आणि जवळ आहात. म्हणजे जर एक्सपायरीला ऍटलिस्ट 15 दिवसापेक्षा जास्त दिवस असतील किंवा 20-25 दिवस असतील किंवा नवीन एक्सपायरीला तुम्ही ट्रेड बनवत असाल
तर ट्राय करा तुम्ही एखादा डेबिट स्प्रेड बनवून जा. म्हणजे एखादा बुल कॉल स्प्रेड बनवा किंवा एखादा बॅरी स्प्रेड बनवायचा असेल तर बॅरफूट स्प्रेड बनवा. राईट. त्याच्याने काय होणार, डेबिट स्प्रेड जेव्हा तुम्ही बनवाला तेव्हा आयडी आणि डेल्टा आणि डिरेक्शन तुमच्या फेवरमध्ये असणार. कारण फार बाय एक्सपायरी आहे, 20-25 दिवस एक्सपायरीला बाकी आहेत. त्यामुळे काय होणार, आयडीचा जो इम्पॅक्ट असतो तो फार बाय एक्सपायरीवर जास्त पडतो. त्यामुळे जेव्हा व्होलॅटिलिटी वाढेल तर ऑफकोर्स तुमचे प्रीमियम्स वाढतील. मग तुम्ही जे विकत घेतलाय ऍट द मनी किंवा इन द मनी त्याचा प्रीमियम वाढेल, त्याचा तुम्हाला बेनिफिट आहे. सेकंड गोष्ट म्हणजे डेल्टा जो असतो तो सिमिलर ऍक्ट करतो. सो तुम्ही जर ओटीएम स्ट्राईक जरी तुम्ही घेतला असेल विच इज फाईन, तुमचा जो डेल्टा आहे तो थोडाफार तेवढाच रिॲक्ट करणार जसा एटीएम रिॲक्ट करतो. सो डेल्टा कुठेतरी आहे. आणि 20 दिवस एक्सपायरी आहेत, 25 दिवस एक्सपायरी आहेत, त्यामुळे काय होणार, डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो कुठेतरी तुम्हाला तिकडे बेनिफिट मिळतो. सो फार बाय एक्सपायरी असेल तर आपल्याला काय करायचंय, डेबिट स्प्रेड बनवायचं आहे. आणि नियर बाय एक्सपायरी असाल तर तुम्ही ट्राय करा, यू कॅन गो विथ द क्रेडिट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड बनवायचं ट्राय करा. कारण क्रेडिट स्प्रेड जेव्हा तुम्ही बनवाला, लेट्स सी एक एक्झाम्पल मी सांगतो तेव्हा तुम्हाला समजेल. लेट्स सी मला एक्सपायरीला 15 दिवस बाकी आहेत आणि मी पोझिशनल ट्रेडिंग करते. सो पोझिशनल ट्रेडिंग मध्ये काय होणार की मी आता जो व्ह्यू क्रिएट करतो तेव्हा येणाऱ्या 3-4 दिवसासाठी किंवा 5-6 दिवसासाठी व्ह्यू क्रिएट करते. सो आता जो थिटा आहे तो येणाऱ्या 5 दिवसानंतर अजून वाढला असेल. राईट. आयडीचा इम्पॅक्ट हळूहळू कमी होतो. सो क्रेडिट स्प्रेडला बेनिफिट काय होतं की जर 2-3 दिवसात जरी डिरेक्शन नाही आली ना तरी बिकॉज ऑफ द थिटा तुमचा लॉस होणार. थिटामुळे तुमच्या हळूहळू खिशात काही ना काहीतरी पैसे येत राहणार. राईट. सो ट्राय टू क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड. ओके. ह्याचं एक सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर किंवा लॉजिक जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तुम्ही कॉन्सेप्टच्या होम स्क्रीन वरती या आणि इथे ना तुम्हाला ऑप्शन्स आर्किटेक्ट मिळेल. इथे जर तुम्ही आलात ना ऑप्शन्स आर्किटेक्ट तुम्हाला इथे मिळेल. इथे तुम्ही स्ट्रॅटेजीज बनवा. जितक्या जास्त स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवाला तितका जास्त तुम्हाला आउटपुट त्याचा चांगला मिळेल आणि तुम्हाला समजेल की कुठे आपण चुकतोय किंवा बरोबर होते. सो लेट्स जर मला एखादा बुलकॉल स्प्रेड बनवायचं जसं मी नियर बाय एक्सपायरी फार बाय एक्सपायरी मी वीकली एक्सपायरी बनवते. सो मी बुलकॉल स्प्रेड इथे बनवतो. सो तुम्ही इथे तुमच्या अकॉर्डिंग टू युअर चॉईस तुम्ही इथे स्ट्रॅटेजीज किंवा स्ट्राईक्स तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. सो एखादा बुलकॉल स्प्रेड मी इथे बनवला. सो यू कॅन सी इथे बेनिफिट काय आहे की जर मार्केट वरती पाहिला तर एक लॉट बद्दल मी सांगते. मॅक्झिमम लॉट मी घेतले, आपण ह्याला मल्टिपल बाय 10 पण करू शकतो. पण जर मी एक लॉट बद्दल सांगते तर एक्सपायरीच्या दिवशी जर आपण होल्ड केला तर 1800चा प्रॉफिट आहे. जर मार्केट नाही झाला तर 1900चा लॉस आहे. सो ऑलमोस्ट 1:1चा रिस्क रिवॉर्ड रेशो कुठेतरी आहे. राईट. सेम गोष्ट तुम्ही इथे स्टॉक्स वरती पण करू शकता. लेट्स मी याला रिलायन्स मध्ये ट्रेड बनवायचे पण युजली आपण इंडेक्स साठी करतो त्यामुळे इंडेक्स पण लेट्स बँक निफ्टी मध्ये करायचे तर बँक निफ्टी सिलेक्ट करा आणि बुलकॉल स्प्रेड बनवायचं बुलकॉल स्प्रेड इथे सिलेक्ट करा. जर बेअरफूट स्प्रेड बनवायचे तर बेअरफूट स्प्रेड इथे मिळेल. राईट. इधर वे स्ट्रॅटेजी इधर वे स्ट्रॅटेजी मिळेल. पण बनवा आणि इथे ना सेव्ह करा. इथे जेव्हा तुम्ही सेव्ह कराल ना तेव्हा तुमच्या पोझिशन इथे सेव्ह दिसेल. जसं आपण रिअल ट्रेड करतो ना तशा तुमच्या पोझिशन इथे सेव्ह राहतील. सो जेव्हा तुम्ही पोझिशन सेव्ह करा ना तेव्हा तुम्हाला समजेल येते की किती ओव्हरऑल माझ्या ट्रेड जे आहेत त्या प्रॉफिटेबल आहेत आणि लॉस मध्ये. आता ओव्हरऑल जेवढ्या सगळ्या मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्या सगळ्यांमध्ये मी स्ट्रॅटेजी सांगत असतो की ह्या स्ट्रॅटेजी आपण डिप्लॉय करू शकतो. त्यामुळे खूप स्ट्रॅटेजीज माझ्यासमोर इथे आहेत. राईट. सो ट्राय करा की कुठे स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवून एक चांगला आउटपुट बनवू शकता का किंवा एक मॅक्झिमम जो आउटपुट पाहिजे त्या स्ट्रॅटेजीमध्ये तो भेटतो का. राईट. आणि इथून तुम्ही क्लोज ट्रेडवर क्लिक केलात ना तर तुमचा जो पण प्रॉफिटेबल ट्रेड असेल किंवा लॉसचा ट्रेड असेल त्याचा रेकॉर्ड तुम्हाला इथून मिळेल. ओके. सो तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ट्रॅक करू शकाल आणि ओव्हरऑल तुमचा पीएनएल तुम्हाला इकडे मिळू शकतो. ओके. सो इनिशियली माझं तेच असेल की जर कन्सेप्ट नवीन आहे तर एकदा पेपर ट्रेड काय त्यानुसार एक लॉट 2 लॉट मग 3 लॉट मग 5 लॉट मग देन अकॉर्डिंग टू ट्रेडिंग तसं तुम्ही जाऊन तिकडे ट्रेड बनवू शकता. ओके. सो आजचा व्हिडिओ जो होता तो स्पेसिफिकली बिल्टअप ब्रेथ वरती होता. मेनली तुम्ही इंट्राडेला त्याला यूज करा आणि सोबत तुम्ही त्याला पोझिशनली पण यूज करू शकता. ओके. सो आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा एकदा. किंवा जर काहीही डाऊट असतील कोणत्याही प्रकारचे डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकतात. सो आपण कमेंट सेक्शन वरती फोकस दिलाच आहे. सो कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय पण मिळेल किंवा support@concept.com वर तुम्ही एखादा मेल पाठवू शकता. सो तिकडे तुम्हाला ज्या पण क्वेरीज आहेत त्या तुमच्या रिप्लाय दिल्या जातील. ओके. अँड सबस्क्राईब करून नक्की जा कारण आपण मराठीचा ओव्हरऑल कन्सेप्ट अजून मोठा आणणार आहोत आणि डेली बेसिसवर आपण काही ना काही अपलोड करणार आहोत. सो डेली तुमच्यासाठी एक नवीन लर्निंग असणार आहे ती. ओके. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आय होप यू गाईज एन्जॉय द व्हिडिओ.